त्या ठिकाणी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जे असीर मुनी म्हणून ते या ठिकाणी अजान देतील आणि बाबरी मस्जिद या ठिकाणी पुन्हा उभारली जाईल। असीर मुनींना एवढंच माझं म्हणणं राहील की आजान देणं आणि बाबरीची परत एकदा ईट ठेवणं भारतात हा स्वप्नामध्ये तुमचे आलं नाही पाहिजे, कारण तुमचा बाप हिंदुस्थानमध्ये बसलेला आहे आणि बाबरीची ईट ठेवणं फक्त डोळ्याने एकदा पाहून जो कोणती ठिकाणी तुला तुझं पडलं तर डोळे काढून बाजूनी आपण ठेवू एवढंच तुम्हाला सांगू शकते। आणि हिंदुस्थान ज्या पद्धतीने काम करत आहे, तुम्ही म्हणता ना तुमच्याकडे बम आहे, तर आमच्याकडे असे बम आहे की जिथे पडले तर एक जुटीने पूर्ण पाकिस्तान संपून जाईल आणि सफाया होऊन जाईल। बाबरी याच्या इथे कधीच नव्हती, राम मंदिर होता आहे आणि पुढेही राहणार आहे। बाबरीची ईट दोबारा पाकिस्तानवरनं जे स्वप्न पाहते ना, ये सिर्फ सपने में ही अच्छे लगते हैं, हकीकत में बाबरी की दोबारा ईट पाकिस्तान से आएगी, ये सपने से ज्यादा कभी कुछ हो नहीं सकता। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की